नमस्कार. आज आपण एका खूप महत्त्वाच्या अपडेटबद्दल बोलणार आहोत आणि ते म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबद्दल. चला तर मग थेट येऊया त्या मोठ्या बातमीवर. चांगली बातमी ही आहे की राज्य सरकारने जानेवारी महिन्याच्या प्रलंबित हप्त्यासाठी एक खूप मोठं पाऊल उचललं आहे. म्हणजेच निधी वितरणाचा मार्ग आता पूर्णपणे मोकळा झालाय, ज्यामुळे लाखो भगिनींना खरंच खूप मोठा दिलासा मिळणार आहे. तर झालंय काय की 18 फेब्रुवारीला एक नवीन शासन निर्णय, ज्याला आपण सोप्या भाषेत GR म्हणतो, तो काढण्यात आलाय. आणि हा GR म्हणजे काय, तर सरकारकडून या सगळ्या प्रक्रियेला अधिकृतपणे मिळालेला एक हिरवा कंदीलच आहे. अच्छा, मग आता या मंजुरीमध्ये नेमकं काय आहे, म्हणजे आकडेवारी काय सांगते? चला तेच पाहूया. बघा, सरकारने या संपूर्ण योजनेसाठी एक खूप मोठी रक्कम बाजूला ठेवली आहे. तब्बल 3,960 कोटी रुपये. यावरून या योजनेची व्याप्ती किती मोठी आहे याचा अंदाज येतो. आणि ह्या मोठ्या रकमेपैकी जी गोष्ट सध्या सगळ्यात महत्त्वाची आहे ती म्हणजे फक्त जानेवारी महिन्याच्या हप्त्यासाठी साधारण 98.45 कोटी रुपयांची रक्कम आता मंजूर झाली आहे. आता हा जो नवीन GR आलाय ना, त्यामुळे फक्त जानेवारीच्या हप्त्याचाच प्रश्न सुटलेला नाहीये, तर ज्या भगिनी मागच्या काही महिन्यांपासून पैशांची वाट पाहत होत्या त्यांच्यासाठी तर ही खूपच मोठी आणि दिलासा देणारी बातमी आहे. पण अनेकांच्या मनात एक प्रश्न नक्कीच असेल की KYCच्या अडचणींमुळे ज्यांना मागच्या वर्षी नोव्हेंबरपासून पैसे मिळाले नाहीत त्यांचं काय होणार? तर यावर एक खूप चांगला तोडगा काढला गेला आहे. ज्या भगिनींचे नोव्हेंबर आणि डिसेंबरचे हप्ते अडकले होते त्यांना ती थकबाकी आणि जानेवारीचा हप्ता असं मिळून तिन्ही महिन्यांचे पैसे एकदम त्यांच्या खात्यात जमा होणार आहेत. बरं, आता एक महत्त्वाची गोष्ट. या GR मध्ये एक अट टाकण्यात आली आहे जी सगळ्या लाभार्थ्यांनी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. हा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे. म्हणजे बघा, ज्या महिला भगिनींना आधीपासूनच संजय गांधी निराधार योजना किंवा श्रावणबाळ योजनेसारख्या इतर सरकारी योजनांचा फायदा मिळतोय, त्यांना या लाडकी बहीण योजनेतून वेगळा लाभ मिळणार नाही, म्हणजे दुहेरी लाभ दिला जाणार नाही. आणि याची खात्री करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. ठीक आहे, निधी मंजूर झाला, थकबाकीचं काय होणार तेही कळलं. पण मग आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न की हे पैसे नक्की मिळणार कधी? तर पुढची पायरी ही घोषणेची आहे. हप्ता कधी वितरित केला जाईल याची अंतिम तारीख महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे या लवकरच जाहीर करणार आहेत. म्हणजे थोडक्यात काय, तर निधीला मंजुरी मिळाली आहे, पण तो खात्यात जमा होण्याची नेमकी तारीख अजून यायची बाकी आहे. त्यामुळे आता सगळ्यांचं लक्ष त्या घोषणेकडेच लागले आहे. आणि यामुळे आपण त्या शेवटच्या आणि सर्वात महत्त्वाच्या प्रश्नापाशी येतो, जो प्रत्येक लाभार्थ्याच्या मनात आहे. लाडकी बहीण योजनेचा हप्ता आमच्या खात्यात नक्की कधी येणार? याबद्दल जशी काही नवीन माहिती समोर येईल ती आम्ही तुमच्यापर्यंत नक्कीच पोचवू.